शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। जिल्ह्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी अदा मार्च 2026च्या नियमित वेतनाबाबत जिल्हा कोषागार अधिकारी डॉक्टर वैभव राऊत यांच्याकडे पाठपुरावा केले असता सदर वेतन देके जिल्हा कोषागार कार्यालयाकडे दिनांक 10 मार्च 2026 रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात सबमिट झालेले असून कमीत कमी 5 दिवस सदर कार्यालयात कारवाईसाठी लागत असतात। रमजान सण आणि गुढीपाडवा सण विचारात घेऊन तात्काळ सदर देयके मंजूर करणार असल्याचे डॉक्टर वैभव राऊत यांनी सांगताना म्हणाले की खाजगी प्राथमिक शिक्षकेतरची बिलं काल कोषागार कार्यालयात सबमिट झालेली आहेत, परंतु लवकर करण्याच्या दृष्टीने रमजानचा जवळ आलेला आहे सण, तसेच गुढीपाडवा आहे। त्यामुळे आता आपण 5 दिवसाच्या ऐवजी आजच्या आज संध्याकाळपर्यंत पेमेंट कसे जमा होतील ते आपण प्रयत्न करणार आहेत, पण 100% संध्याकाळपर्यंत पेमेंट जमा होईल। धन्यवाद। रमजान आणि गुढीपाडवा सण लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन आजच्या आज वेतन खात्यावर जमा होणार असल्याचे डॉक्टर वैभव राऊत जिल्हा कोषागार कार्यालय प्रमुख यांनी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।